नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला संसदेमधील काही पॉलिटीचे अतिमहत्त्वाचे कलम सांगणार आहे आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट आणि हटके ट्रिक सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, कलम 107 काय 107 बघा. कलम 107 काय सांगतंय की सामान्य विधेयक पास होण्याची किंवा पारित होण्याची प्रोसेस दिलेली आहे. बघा, संसदेमधील कलम 107 काय सामान्य विधेयक पारित होण्याची प्रोसेस 107 मध्ये दिलेली. तर आता याला ट्रिक्सनुसार लक्षात कसं ठेवायचं बघा. या व्हिडिओमध्ये फक्त मी कलम कसे लक्षात ठेवायचे हे सांगणार आहे. बाकी पेड PDF आहे ही पॉलिटीची, यामध्ये सर्व दिलेले आहे. जर ही पेड PDF हवी असेल तर 84 21 90 किती 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. बघा, आता 7 मध्ये सांगितलेलं आहे की सामान्य विधेयक पारित होण्याची प्रोसेस. तर आता या लक्षात कसं ठेवायचं बघा. 7 हे बघा, 7ला जर असं देवनागरी लिपीत लिहिलं तर असं 7. तर बघा, आता लक्षात कसं ठेवायचं. सगळ्या सदस्यांनी साथ दिली तरच कुठलेही बिल पारित होणे काय होते, सोपे जाते आणि ते कुठलेही बिल पारित होते. संसदेतील सर्व सदस्यांनी साथ दिली पाहिजे. लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सदस्यांनी साथ दिली पाहिजे. साथ दिली पाहिजे म्हणजे काय, सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट म्हणजे सर्वांनी बिलाच्या बाजूने हे काय केलं पाहिजे, बिलाच्या बाजूने मतदान केले पाहिजे. तर अशा प्रकारे कलम 107 लक्षात ठेवता येईल की सामान्य विधेयक पारित होण्याची प्रोसेस आहे आणि ते कधी लवकर पारित कधी होतं, सगळ्या सदस्यांनी साथ दिली तर. सदस्य म्हणजे सर्व खासदारांनी साथ दिली तर ते लगेच ते पारित होतं आणि त्याचे कायद्यात रूपांतर होते. तर अशा प्रकारे कलम 107 तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आणि त्याची प्रोसेस काय ती सर्व आपण डिटेल यामध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पेड PDF घेऊन ती वाचू शकता. त्यानंतर कलम 108 बघा. कलम 108 काय, कलम 108 आहे संयुक्त बैठक. बघा, म्हणजे संयुक्त बैठक का केली जाते, तर एखादं सामान्य विधेयक पारित व्हायला जर अवघड गेलं, म्हणजे लोकसभेने समजा पारित केलं, राज्यसभेने फेटाळलं किंवा राज्यसभेने काही सूचना सुचवल्या त्या लोकसभेने फेटाळल्या, तर म्हणजे विधेयकाबद्दल दोन्ही गृहात मतभेद निर्माण झाला तर संयुक्त बैठक बोलवली जाते, दोन्ही सभागृहांची, लोकसभा आणि राज्यसभा, आणि त्या संयुक्त बैठकीत ते विधेयक पारित केलं जातं. तर आतापर्यंत किती 3 वेळा संयुक्त बैठक बोलवलेली, म्हणजे 1952 पासून ते आतापर्यंत फक्त 3 वेळा संयुक्त बैठका झालेल्या आहेत. तर आता हे कलम 108 मध्ये संयुक्त बैठक असते, हे कसं लक्षात ठेवायचं बघा. हे जे 8 आहे याला आपण असं लिहिलं, हे एक गोल आणि हा एक गोल, बरोबर. असे 2 गोल एकत्र जोडले की काय होतं, 8 होतं. तर मग हा जो वरचा गोल आहे त्याला तुम्ही राज्यसभा म्हणा. काय म्हणा, राज्यसभा. कारण राज्यसभा हे वरिष्ठ गृह असतं म्हणून त्याला वर ठेवा. आणि जो खालचा गोल आहे त्याला काय म्हणा, लोकसभा म्हणा. म्हणजे हे दोन गोल एकत्र जोडले म्हणजे दोन्ही सभागृह एकत्र जोडले म्हणजे काय झाले, ते संयुक्त झाले. म्हणून अशा प्रकारे कलम 108 लक्षात ठेवा, संयुक्त बैठक म्हणजे दोन्हीला असं एकत्र जोडले, दोन्ही ग्रहांना. तर अशा प्रकारे संयुक्त बैठक आहे. आणि संयुक्त बैठक बोलवतात कोण, तर राष्ट्रपती बोलवतात. कोण, राष्ट्रपती. आणि त्याचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात, तर लोकसभेचे सभापती अध्यक्षस्थान भूषवतात. त्यानंतर बघा कलम 109. कलम 109 काय, धनविधेयक पारित होण्याची प्रोसेस आहे. बघा, कलम 109 मध्ये काय सांगितलेलं आहे, धनविधेयक पारित होण्याची प्रोसेस. तर आता याला काय म्हणू आपण, धन न म्हणण्यापेक्षा इंधन विधेयक म्हणू, इंधन. आणि ते इंग्लिशमध्ये जर इंधन लिहिलं तर त्याची सुरुवात आय ने होते. बघा, इंग्लिशमध्ये इंधन हा शब्द लिहिला तर त्याची सुरुवात आय ने होते आणि आय हा ABCD नुसार 9 नंबरला येतो. म्हणून कलम 109 आहे इंधन विधेयक पारित होण्याची प्रोसेस असं म्हणा. धन विधेयक पारित होण्याची प्रोसेस नका म्हणू, तर इंधन विधेयक पारित होण्याची प्रोसेस म्हणा, कारण आय हा ABCD नुसार 9 नंबरला येतो. त्यानंतर कलम 110 आहे धनविधेयकाची व्याख्या. बघा, कलम 110 काय, धनविधेयकाची व्याख्या. आणि धनविधेयकाची व्याख्या करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर फक्त लोकसभा अध्यक्षांना. लक्षात ठेवा, फक्त लोकसभा अध्यक्ष धनविधेयकाची व्याख्या करतील. म्हणजे कोणतं विधेयक धनविधेयक आहे, कोणतं विधेयक सामान्य आहे, याची व्याख्या लोकसभा अध्यक्ष करतात. त्यानंतर कलम 111 बघा, खूप महत्त्वाचं आहे. कारण कलम 111 नुसार
कुठल्याही विधेयकाला राष्ट्रपतीला संमती देण्याचा अधिकार आहे. म्हणजे राष्ट्रपतींनी संमती दिली तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते, अन्यथा कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणून राष्ट्रपतींना संसदेचे अविभाज्य भाग म्हणतात. आणि अशा प्रकारे कलम 111 काय, विधेयकास राष्ट्रपतीची संमती. तर आता या लक्षात कसं ठेवायचं बघा. राष्ट्रपती काय म्हणतात, माझ्याकडे एक विधेयक आणा. असं एक म्हणजे सगळे एकदाच नका आणू, माझ्याकडे एक आणा. एका वेळेस एकच आणा. सगळे एकदाच आणलं तर मला ते चेक करता येणार नाही. त्यामुळे एक म्हणजे असं 3 वेळेस सांगतात राष्ट्रपती की माझ्याकडे फक्त एकच विधेयक आणा. म्हणजे 3 वेळेस एक लिहिलं असं एक तर काय तयार होतं, आकडा कोणता तयार होतो, 111. म्हणून कलम 111 आहे धन विधेयकास, म्हणजे कुठल्याही विधेयकास, धन नाही कुठल्याही विधेयकास राष्ट्रपतीची संमती. बघा ते काय म्हणतात, ते म्हणतात माझ्याकडे एक बिल आणा, सगळे एकदाच आणू नका. अशी ही ट्रिक्स आहे. तर बघा मग राष्ट्रपतीकडे ते विधेयक गेलं तर राष्ट्रपतीकडे काय काय पर्याय आहेत. राष्ट्रपती त्याला संमती देऊ शकतात किंवा रोखून ठेवू शकतात किंवा ते पुनरुच्चारार्थ पाठवू शकतात ग्राहकाकडे. मात्र धन विधेयक असेल तर ते पुनरुच्चारार्थ पाठवू शकत नाही. सामान्य विधेयक पुनरुच्चारार्थ पाठवू शकतात किंवा ते तसेच पोट देतात किंवा काय करतात, तसेच पोट देतात. तर हे राष्ट्रपतीकडे पर्याय आहेत. त्यानंतर कलम 112 बघा. कलम 112 महत्त्वाचं आहे, त्यानंतरचे समोरचे महत्त्वाचे नाहीत. कलम 112 आहे अर्थसंकल्प. म्हणजे कलम 112 नुसार राज्याचा अर्थसंकल्पाची तरतूद आहे. अशा प्रकारे आपलं केंद्राच्या अर्थसंकल्पाची तरतूद आहे 112 नुसार, कलम 112 नुसार. तर अशा प्रकारे आपण संसदेतील अतिमहत्त्वाचे आर्टिकल्स या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर संपूर्ण पॉलिटीच्या आर्टिकल्सची पेड PDF हवी असेल, ज्यामध्ये मी संपूर्ण कलमांच्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत, तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच आपले MPSC बाबा ट्रिक्स या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं असेल तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.